सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही वाचविणार स्तुती करा, त्याची दया. आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान अध्याय 15 13 ते 17 ही वचने. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 15 13 ते 17 ही वचने. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा, यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करीतो हे दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, म्हणून मी तुम्हाला या आज्ञा करीतो. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वात सलाम. आज आम्ही पाहत आहोत योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 13 वचनापासून 17 पर्यंत. प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलत असताना म्हणत आहे, मी तुम्हास मित्र म्हटलं आहे, मी तुम्हास दास म्हणत नाही, कारण दासांना ठाऊक नसतं धनी काय करत आहे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना मित्र म्हणून शिकवत आहे की मित्र आपल्या मित्रांसाठी प्राणही देतो, यापेक्षा कोणाची प्रीती श्रेष्ठ नाही. प्रियांनो, मित्र हा आपल्या वाईट समयासाठी, वाईट दिवसांमध्येही, किती कठीण दिवस असो त्यामध्ये आपला सोबतीदार म्हणून असतो. एक आपल्याला मदतनीस म्हणून राहतो, आपल्याला धैर्य देण्यासाठी राहतो. आमचा येशू ख्रिस्त एक मित्र स्वतःला आमचा म्हणत आहे, आणि मैत्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो, एक समानता असते.
येशू ख्रिस्त आम्हाला हेच शिकवत आहे की मी तुमच्या कोणत्याही प्रकारे पापांकडे पाहत नाहीये, त्याच्यावरती मी पांघरून घातलेलं आहे. मी तुम्हाला क्षमा करत आहे. आता आपण मित्र झालेलो आहोत आणि मी तुम्हाला निवडून वेगळं केलेलं आहे, नेमलेलं आहे, यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावं. आमच्या मित्राचं आम्ही ऐकायला पाहिजे आहे. मित्र तो नव्हे जो मनामध्ये सर्व काही लपून ठेवतो, तो दगाबाज आहे, तो धोकेबाज आहे. परंतु मित्र तो आहे जो मनामध्ये जे काय आहे ते आपल्या मित्राला सांगतो. आम्ही आमच्या मित्राला, आमच्या येशूला सांगू. जगातली कोणती गोष्ट आम्हाला अडखळून होत आहे ख्रिस्ताच्या मार्गात चालण्यासाठी, आत्मिक फळं देण्यासाठी, ते आम्ही सोडून देऊया. आमच्या येशूला आम्ही सांगूया. आमचा येशू त्या सर्व गोष्टी निवारण करण्यास समर्थ आहे. प्रभू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही फळ यासाठी जाऊन द्यावं की तुमचं फळ टिकावं, तुमचं आत्मिक फळ. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जे काही माझ्या पित्याजवळ मागाल, माझा पिता तुम्हाला दिल्यावाचून राहणार नाही. प्रियांनो, मित्र आम्हाला सांगत आहे की तुम्ही जाऊन फळ द्या. जर फळ दिलं नाही, जर आत्मिक फळ तुमचं टिकणारं नाही, तर आमच्या प्रार्थना देखील ऐकण्यात येणार नाही. म्हणून जगातल्या आमच्या येशूच्या पेक्षाही अधिक आम्हाला प्रिय वाटतात त्या आम्ही सोडायला पाहिजे. जगातल्या अनेक गोष्टी, संसार, प्रपंच, चिंता, काळजी, ह्या दगदग आम्ही सोडायला पाहिजे, याचा त्याग करायला. आमचा येशू ख्रिस्त, आमचा मित्र आम्हाला सांगत आहे की तुम्ही आत्मिक फळ द्या आणि आत्म्यामध्ये आम्हाला सर्व प्रकारे समाधान, शांतता, होकारात्मक आत्मिक शक्ती, सामर्थ्याने आम्ही जगत असताना आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आमच्या कार्यांमध्ये, आमच्या जीवनामध्ये शांती देतो. तो आमचा मित्र आहे. तो सर्व प्रसंगी आमच्या बरोबर आहे. म्हणून आम्ही आमच्या मित्राचं ऐकूया. आम्ही आत्मिक फळ देण्यासाठी प्रयत्न करूया. काही लपून ठेवू नका. आमचा मित्र सर्व काही जाणणार आहे. येशू आमचा खरा मित्र आहे. त्याने आमच्यासाठी प्राण दिला, आम्हाला तारण मिळावं. आमच्या पापाच्या परिणामाप्रमाणे आम्हाला शासन होऊ नये, तर आम्हाला स्वर्गीय राज्य मिळावं. म्हणून आता आम्ही आमच्या मित्राचं ऐकूया, येशूच्या मागे चालूया, आत्मिक फळे देऊन त्याचं गौरव करूया. प्रभू आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, प्रभू ख्रिस्त आमचा मित्र म्हणून तो आम्हाला दिला. आमची कोणती पात्रता, लायकी नसतानाही तो आमच्या बरोबर राहिला. या भूतलावरती असताना शिष्यांना तो शिकवत आहे की तुम्ही माझे मित्र आहात आणि मित्र आपल्या मित्रापासून काही लपून ठेवत नाही. होय देवा, तो आमच्या जवळ काहीही आमच्यापासून लपून ठेवलं नाही, सर्व काही प्रकट केलं. तर आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे आचरण करावं, आत्मिक फळं द्यावी आणि ते फळं टिकावे आणि प्रभू तुझंच गौरव व्हावे यासाठी सहाय्य कर. देवबाप्पा, जे आम्ही ऐकणारे आहोत सर्वांच्या अंतःकरणाचा ताबा घे. प्रत्येकास खरा मित्र होण्यासाठी सहाय्य कर. तुझं गौरव करून घे. प्रभू येशूच्या नावात केले प्रार्थना, म्हणून ते देवा, आमेन. सर्वज्ञ आहे तो, स्तुती करा त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.